यस योगेश भावेश साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण योगेशला सामनावीरचा पुरस्कार. यस कॅमेरा आहे मुख्य व्यासपीठावर आहे अगदी. योगेश भाऊ कसं वाटलं खेळल्यानंतर काय म्हणणार? खूपच सुंदर वाटलं आणि खूपच सुंदर टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे कुंभोली संघाने. खास करून दोन चे आयोजक आपल्याला पाहायला मिळते चिराग आणि मानस यांच्याबद्दल काय म्हणणार? नक्कीच मी मानसला काय बोलायचं ते दुपारीच म्हटलेलं होतं, थोडं शांत राहा, थोडा बीपी हाय नको करू. आणि चिराग इकडे तिकडे फिरत असेल, सर्वांची बंदोबस्त करत असेल. ॲक्च्युली दोघी खूप सुंदर मुलं आहेत, पण त्याला साथ देणारे सुद्धा कुंभोली गावातले खूप चांगले मुलं आहेत. नक्कीच आमच्या गावातले मुलं सुद्धा आम्हाला एवढी साथ देतील टुर्नामेंटसाठी. बेस्ट लक पुढच्या मॅचसाठी. योगेश, आतापर्यंत आपण डे मॅच आपण खेळलेलो आहात, आज आपण नाईट मॅचेस खेळतोय आणि ते कुंभोली मैदानावर एक सुंदर असं मैदान आहे. आपल्याला काय वाटतं याबद्दल? नक्कीच कुंभोलीविषयी विचार केला तर क्रिकेटची पंढरी आपण नेहमीच समजतो. मला वाटतं 10 वर्ष पहिले इकडे एक नाईट मॅच झालेली होती आणि त्याच्यापेक्षा खूप उत्कृष्ट आयोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे, त्यावेळेला तुमचा आभार. नक्कीच कुंभोली गावामध्ये खेळणं आणि ग्राउंडवरती खेळणं एक विशेष बाब असते आमच्यासाठी. धन्यवाद योगेश, तुला मॅन ऑफ द मॅच मिळाला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा बेस्ट लक तुला पुढच्या सामन्यासाठी. ज्या खुर्च्या डगआउट मध्ये ठेवलेल्या आहेत त्या कोणी घेऊ नका तिकडून. प्रेक्षकाला विनंती आहे, डगआउट मधल्या खुर्च्या जर तुम्ही घेतल्या असतील तर पुन्हा एकदा डगआउट मध्ये आणून ठेवा. त्या खेळाडूंसाठी तिकडे आम्ही ठेवलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. नक्कीच आपण बघू शकतात विठ्ठल रखुमाई मंदिर आणि अगदी त्याच्या बाजूलाच कूलर आहे. थंड पाणी पिण्यासाठी जर पाहिजे असेल तर कूलर अवेलेबल आहे, तिकडे मात्र जाऊन आपण पाणी घेऊ शकतात. ही सुविधा कुंभोली गावामध्ये आपण भविष्यात केलेली आहे, कारण की गरमीचे दिवस आहेत. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, चला मॅचला करा सुरुवात आणि एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही टीम लगेच पाठवा. बॅटिंग टीम फिल्डिंग टीम विनंती आहे. टेंबी आणि टेंबीच्या विपक्षामध्ये आपण बघू शकता एकलारे टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही टीमला विनंती असेल एक्स्ट्रा प्लेअर लगेच पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. सर्वेश गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल एच लागलाय, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जात असताना आणि इकडे मात्र सिंगल ने धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळणार एक. आकाश आणि ऋषीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश पहिला बॉल एक धाव आपण भविष्यात कंप्लीट केली. जिथे आपण पाहतायत एक बाजूला टीम आहे एकलारे बॅटिंग करताना पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला टीम आपण बघू शकता टेंबी संघ आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच फास्ट खेळा, भरपूर आज टीम आहेत, 16 टीम आहेत, त्यामुळे विनंती आहे थोडं फास्ट. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील हे देखील लक्षात घ्या. 15 मिनिटात 3 ओव्हर जर तुम्ही परिपूर्ण नाही केल्या तर मात्र चौथ्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. पहिल्यांदा ऋषी स्ट्राईकवर आणि यावेळेस फटका सजवला डीप मध्ये. चित्ररक्षक आहे लॉंग ऑन रिझनला, एकदा इथून मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला, 2 येत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण टेनिस बॉल आहे आज ज्याचा वापर केला जातोय आणि धावफलकचा विचार केला, धावफलक 3. चेंडू फेकून झाले 2. सर्वेश प्रॉपरली टेनिस क्रिकेट खेळताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आम संघात सांगितलं म्हणजे ओपन देखील क्रिकेट खेळतो. यावेळेस फटका फसला, उंचच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु इकडे थोडी गफलत झाली होती क्षेत्ररक्षकाकडून.
मी म्हणेल की पहिला सुरुवातीलाच मात्र मागे राहिला आणि त्यानंतर मात्र बॉल जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही आणि क्षेत्ररक्षक देखील बॉलपर्यंत पोहोचला नाही आणि धावा कंप्लीट केला. पुन्हा एकदा 2 चेंडू फेकून झाले 3 बॉल 5 धावा स्कोर कार्डवर. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र यावेळेस फटका खेळला जातोय. ओव्हर पिच बॉल होता. ग्लांचा फटका डीप मध्ये चित्ररक्षक एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण. सुपर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आहे. जेव्हा मोठा हिट येत नाही ना तेव्हा तुम्हाला सिंगल डबल वर देखील भार देणं खूप गरजेचं आहे आणि धावफलक मात्र यावेळेस आपण बघू शकतात 2 ने पुढे जाणार. धावफलक 7 स्कोर कार्डवर. आणखीन एक चांगला बॉल यावेळेस पुन्हा एकदा ग्राउंडिंग स्ट्रोक. ऋषी जिथे आपण बघू शकता पहिल्या बॉलवर सिंगल आली आकाशच्या माध्यमातून, त्यानंतर 3 सलग डबल आले. एक कॅच ड्रॉप देखील पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस 8 स्कोर कार्डवर. 5 बॉल 8 धावा शेवटचा बॉल. पहिली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश गोलंदाज आहे. आजच्या रात्री ती 3री मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. यानंतर 4थी मॅच आपल्या भेटीला येईल. इथे काय होतं, इथे स्टंप आउट. क्या बात आहे. अगदी यावेळेस कीपरच्या भूमिकेत क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याने स्टंप आउट केलंय. कमालीचा मात्र यावेळेस यष्टीरक्षक आपण बघू शकतात. मैदानाच्या आतमध्ये टीम कडून अगदी क्विक रिॲक्शन. कुमार संगकारा, MS धोनी, ॲडम गिलक्रिस्टची आठवण करून देताना यावेळेस हा कीपर आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट येत असताना शेवटच्या बॉलवर धावा झाल्यात 8 बजावडीचे. थँक्यू. बघा बॅटिंग टीम कोणत्याही टीमला पेनल्टी द्यायला आम्हाला आवडणार नाही, परंतु विनंती आहे आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. एकलारे टीम, ही खळखळीची विनंती. एकलारे टीम पंकज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 मिनिटं थांबवा खेळ. एकलारे टीम पाठवा ना. ज्याप्रमाणे आपण मैदानामध्ये खेळण्यासाठी आतुर असतो, इकडे लाईव्ह टीम देखील अपडेट करण्यासाठी आतुर असतात. तुमचं नाव मेगा स्क्रीनवर जाणं खूप गरजेचं आहे, कारण की आम्हाला सर्वांची नावं नाही माहीत असत. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडूला गॅप मध्ये टाकलाय. ऋषीचा हा फटका चाललाय मैदानाच्या बाहेर. बॉल 4 चौकार. SDG मास्टर. थँक्यू मास्टर. पहिला बॉल आणि 4 ने केले सुरुवात. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस मात्र बॉल आणि बॅटचा तेवढा संपर्क नाहीये. चेंडू गेलाय मात्र शॉर्ट थर्डमॅनला बाईचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्डवर. तेरा धावा आतापर्यंत पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. 2 बॉलचा खेळतोय. 3रा बॉल शॉर्ट आहे. चेंडू मात्र खूप बाहेर आहे आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला. 14 धावा धावफलकावर. आजचा दिवस वंजारी समाज मर्यादित आपल्याला पाहायला मिळतो. 16 टीम पाहायला मिळतील.
मात्र फटका चांगला आहे, थोडी मिसफिल्डिंग होत असताना इथे मात्र शॉर्ट पॉइंटला चेंडू चाललाय डीप मध्ये, पाठलाग सुरू आहे या वेस्ट बाउंड्री लाईनच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न. तीन धावा पूर्ण केल्या, 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 झालेले आहेत. अगदी तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेले. कुंभोलीचं हे मैदान सुंदर मैदान आहे आणि त्यावर सुरू असलेली स्पर्धा विठ्ठल रखुमाई चषक 2026, तब्बल 50,000चं प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र कीपर कडून थोडी झालंय चुकी, त्यामुळे मात्र एक धाव इकडे कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. मला वाटते बॅटची एज घेऊन हा बॉल गेला होता, पंचाचा संकेत नाही आला म्हणजे बॅटची एज घेऊन हा बॉल गेला होता कीपरकडे. सिंगलने स्कोरबोर्ड 18 धावा धावपलकावर. चेंडू झालेत 4, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. कवित लेफ्टनचा मारा आहे परंतु थोडा बाहेर आहे, ऑफस्टमच्या जास्त बाहेर. लेंथ चांगली आहे परंतु लाईन कुठे ना कुठे सुधारवावी लागेल आणि इथे आपण बघू शकतात खूप बाहेर बॉल टाकला जातोय. स्कोरबोर्ड 19. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरी ओव्हर. उलटस बॉलला फक्त वळवलंय, यावेळेस फक्त दिशा दिलाय आणि 4 धावा. चौकार. विशालजी पाटील साहेबांच्या स्वागतामध्ये आलेला हा चौकार. 4 बजाव. थँक्यू. बघा, प्रत्येक फुलटस बॉलवर ताकद करणं गरजेचं नाही. क्रिकेटचा खेळ फक्त ताकदीचा नाही, दिमागाचा देखील आहे आणि तो वापर केला. यावेळेस आणखीन एक चांगला फटका. पंकज अल्टी पलटी चेंडून एक मारलंय मैदानाच्या बाहेर. कल्टी. 4. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 एकलारे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलंय 27 वर. वाजाव. थँक्यू. यस, 10 मिनिटाचा वेळ आपण खर्च केला. 2 ओव्हरसाठी 5 मिनिटांमध्ये ही वर तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच 4थी मॅच असेल. तिसरी ओव्हर गोलंदाजी मार्कवर टिंबी टीम कडून कुशल. क्रिकेटचा अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. 2 रात्रीमध्ये पाहिला आणि आता मात्र तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कुशल गोलू नावाने फेमस. पहिलाच बॉल तिखट यॉर्कर. इथे मात्र डॉट बॉलने केले सुरुवात. नेक्स्ट मॅच मोरे कुरण आणि त्यांच्या विपक्ष कुंभवली गावदेवी टीम. म्हणजे आता मात्र गावची टीम मैदानामध्ये उतरणार. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कुंभवली गावदेवी टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोरे कुरण ही मात्र टीम असेल. यावेळेस स्लोवर बॉल फसवलंय, चकवलंय, फलंदाजाला बीट करत चाललाय चेंडू. यावेळेस कीपरच्या हातामध्ये. यस, आमच्या मुख्य व्यासपीठावर विशालजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जाईल आणि इकडे मात्र चेंडू 2 डॉट नंतर फेकून दिलाय 6 धावेसाठी. षटकार. अगदी आपण बघू शकतात विशालजी पाटील साहेबांचं नाव घेतलं ना, खऱ्या अर्थाने पाटलाचं नाव घेतलं का तडाखाच येतो. 3 वेळेस मात्र बघू शकतात जेव्हा स्वागत केलं मुख्य व्यासपीठावर तेव्हा चौकार, आता मात्र
पुष्पगुच्छाने स्वागत केलं तर षटकार. थँक्यू डीजे मास्टर. मनोजजी संके साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. जुना बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. जुना बॉल थोडं हॅलो माईक चेक. मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल या चिराग भाऊ. स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. प्रज्वल यांचे शुभ हस्ते करूया आपण स्वागत मनोजजी संके साहेबांचं. आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. धावाचा विचार केला धावा झाला त्या म्हणजेच षटकारानंतर चौकार देखील आलाय. धावफलक पाहायला मिळते 37-37. जाऊया आपण मॅचकडे जिथे मात्र स्वागत होत असताना मुख्य व्यासपीठावर मनोजजी संके साहेबांचं. चहूबाजूला आपल्याला स्पॉन्सरचे बॅनर पाहायला मिळतात आणि जसा वेळ भेटेल तसं बॅनरवर कॅमेरा जाऊ द्या कॅमेरामॅन. अगदी आपण भविष्यात 2 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र आणखीन एक क्या बात आहे ऋषी. पहिले 2 बॉल गोलंदाजाचे त्यानंतर पुढचे 3 बॉल फलंदाजाचे. 6-4-6 यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी 6 आणि यावेळेस मात्र फलंदाज सांगतोय माझा फटका पहा. स्कोरबोर्डचा विचार केला 43 स्कोर कार्डवर. मजा येत आहे. मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये होत असताना प्रेक्षकांचं यावेळेस मात्र वेगाने चेंडू हाताळलाय. चेंडू जात असताना शॉर्ट फाईनल टिंबी संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना एकला रेड टीम पाहायला मिळते आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 44 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बजावडीचे. थँक्यू. यस आपण बघू शकतात परळी गावचं एक मोठं व्यक्तिमत्व कुंदनजी संके यांचं देखील स्वागत आहे. आणि उर्फ बंटी मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. खूप मदत केली त्यांनी आम्हाला. त्यांचं खऱ्या अर्थाने धन्यवाद. कुंदन यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इकडे मात्र शेवटचे ओव्हर गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर शुभम. पहिला बॉल मात्र इकडे टाकला जातो आणि चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बघा ज्या वायर आहेत त्या वायरच्या आजूबाजूला कोणी फिरू नका ही विनंती आहे सर्व प्रेक्षकांना. यावेळेस काय फटका खेळला परंतु बरोबर क्षेत्ररक्षकाला निवडलंय. जिकडे मात्र सचिन वडे अगदी तैनात होता. विकेटचं पतंग बॅक टू डग आउट. यस डीजे मास्टर. थँक्यू. डेंजर मॅन शेवटच्या ओव्हर मध्ये इकडे मात्र शुभमने कमाल केले. इलेक्ट्रिशियनला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठाकडे या. चिराग संख्येला भेटा आपण. इलेक्ट्रिशियन थोडं झाकझिक होत आहे मैदानाच्या आतमध्ये.
कालच्या रात्रीमध्ये अगदी 4 ते 4:30 वाजता थोडा पाऊस आला होता आणि इथे आपण बघू शकतात विकेट येत आहे. महत्वाचा विकेट असेल कारण की शेवटची ओव्हर होती आणि ऋषीचं उभं राहणं खूप गरजेचं होतं. धावफलक 44 आणि यावेळेस मात्र डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी शुभम कडून आणि एकदा बसेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 स्कोर कार्डवर. चला कोणी जमाव करू नका तिकडे मात्र पंचाचा निर्णय जो असेल तो पोहोचेल. चला पिंटू भाऊ मॅचला करा सुरुवात. टॉस साठी तयार आहे दोन्ही टीम. मोरे कुरण आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कुंभवली यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. आपण कॅप्टनला विनंती आहे दोन्ही कॅप्टननी यायचंय. मोरे कुरण टीमचा कॅप्टन आलेला आहे. कुंभवलीचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. मोरे कुरण टीम यस सुबोधजी संखे आणि कुंदनजी संखे परनाळी. मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. शेवटची ओव्हर आणि चेंडू फेकून झाले 4-2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिथे मात्र आपण बघू शकतो धावफलक 49 स्कोर कार्डवर. माझे साथी समालोचक आणि इकडे मात्र यावेळेस बॉल जाऊ दिला परंतु पंच सांगतायत चांगला बॉल. इट इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येत असताना शेवटचा बॉल असेल. शेवटच्या ओव्हर मधला धावफलकचा विचार केला 49. 5 धावा 5 बॉल मध्ये खर्च केला. शेवटच्या ओव्हर मध्ये कमबॅक करून देताना टीम टेंबीला गोलंदाज शुभम. पंकज स्ट्राईकवर शेवटचा बॉल डिलिव्हर केला जाईल. आता मात्र ऑफस्टमच्या अगदी बाहेर पंच मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचत आहेत व्हाईट बॉल. जर षटकार आला तर मात्र चिराग संखे साहेबांकडून 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. 50 धावा स्कोर कार्डवर बरोबर जाऊन पोहोचलाय 50 वर स्कोर कार्ड. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला शुभम 5 मध्ये 6 खर्च करतोय आणि लास्ट बॉल शेवटचा बॉल चांगला फटका खेळलाय. 1 बाउन्स निघून जाणार. सीमा पार येतोय. चौकार 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 54-55 टू विन. एकला टीमने बॅटिंग करताना 54 बनवल्यात. 55 धावेचं टार्गेट सेट केले टेंबे टीम समोर. जाऊया टॉस कडे जिथे मात्र टॉस केला जाईल दोन टीम मध्ये. यस टॉस केला जाईल. विठ्ठल रखुमाई कुंभवली 2026. विठ्ठल रखुमाई यस विठ्ठल रखुमाई. मान्यवरांचा धन्यवाद. आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. टॉस आपण विन केलं काय घेणार आम्ही डिस्कस करून सांगू तुम्हाला. कसं वाटते घरचंच मैदान आहे आणि घरच्या मैदानावर खेळताना मोरे कुरण टीम आहे समोर काय प्लॅनिंग असेल. नक्कीच खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि होम ग्राउंड आहे आमचं तर नक्कीच आम्ही चांगलं खेळायचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. टॉस गमावला अजून डिसिजन पेंडिंग आहे. बॅटिंग आली तर किती धावा बनवले जाते. कुंभवली हा खूपच छान संघ आहे. त्यांच्यासमोर जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवणं हा आमचं लक्ष असतं. कसं वाटतं इकडे आल्यानंतर समाजाच्या या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस राखीव ठेवला आहे. कुंभवली गावामध्ये आल्यावर कुंभवलीकरांबद्दल काय म्हणणार या आयोजनाबद्दल काय म्हणणार.
आपल्या समाजात नाईट मॅचेस ह्या होतच नाही, पण या कुंभोली गावाने जे आयोजन केलं आहे आणि मस्त असं वाटत आहे इथे आल्यानंतर. खूप छान वाटतंय. खूप छान नियोजन आहे त्यांचं. बेस्ट लक तुमच्या टीमला देखील. आणि आपण बघू शकता टॉस झालाय. टॉस बॉक्समधून न्यू जर्सी टॉस विन केलाय गावदेवी कुंभोली टीमने. डिसिजन अजून आलेला नाहीये, परंतु जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे, अगदी दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात. धन्यवाद कॅमेरामॅन. चला घाई करा आणि मॅचला करा सुरुवात. जिथे आपण बघू शकतात 55चं टार्गेट दिलेलं आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये कुशल आणि सर्वेश आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा ना. फिल्डिंग टीमला विनंती आहे, पंकज भाऊ आपण थोडं स्पीडअप ठेवा, कारण की भरपूर मॅच आहेत. पहिला बॉल टाकला जाईल. पंकज गोलंदाज, स्ट्राईकला सर्वेश, नो स्ट्राईकला कुशल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. अंकित पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या पण अंकितजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. पहिला बॉल वाईड. या अंकित साहेबांना मी विनंती करेल, या पण मुख्य व्यासपीठावर. यस, आपण बघू शकता हे आमचे दाते आहेत या स्पर्धेचे, आपल्याला पाहायला मिळतात. आणि अंकितजी पाटील साहेबांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर केलं जात आहे. यस, यूट्यूब चॅनल मात्र येत असताना कॅमेरामॅन अगदी मुख्य व्यासपीठावर, जिथे माईची उपदार शाल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि मानाचं सन्मान चिन्ह, जो मात्र तुम्ही घरामध्ये कधी ठेवतील तेव्हा मात्र तुम्हाला आठवण येईल या स्पर्धेची. धन्यवाद. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर नो बॉल आलेला आहे. फ्री हिट, खुली सूट. फलंदाज बघूया. उलटाच बॉल, सर्वेचा फटका उंच गेला, लांब आहे का? यावेळेस लांब देखील आहे. सुपर हिट फटका, चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा, षटकार बजाव. थँक्यू. यावेळेस आणखीन एक, क्या बात आहे. यावेळेस तर चेंडूला मैदानाच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर फेकून दिलाय. पुढे स्टेप आउट करून हा फटका. यावेळेस सर्वेचा 6 धावा, षटकार.
थँक्यू. या सर्वेशने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की खऱ्या अर्थाने मी प्रॅक्टिसला इकडेच असतो, माझं दुसरं मैदान आहे. आणि आपण बघू शकता सराव ज्या मैदानावर करतात ना त्या मैदानावरची नजर खूप चांगली असते आणि त्यामुळे आपण पाहू शकता 2 बॉल 2 षटकार. सर्वेश ऑन फायर. गावदेवी कुंभवली टीम चौदा धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात, जिथे आपण बघू शकतात षटक क्रमांक पहिला आणि 2च बॉल फेकून झालेत. तिसरा बॉल अल्टी पल्टी रिवर्सचा फटका, स्विच इटचा चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. केविन पीटरसन स्टाईल, मॅक्सवेल स्टाईल. यावेळेस मात्र 4 चौकार बजावडीचे. थँक्यू. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 18 धावा. क्या बात आहे सर्वेश. इथे मात्र कीपर कडून थोडी चुकी होत असताना चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग रिजनला आणि पंचाचा बायचा इशारा सर्वेश विसरून गेला होता. मला वाटते रिव्हर्स अटेम्प्ट केल्यावर लेग साइड डाऊन द गोलंदाजी होऊ शकते आणि एक धाव. सिंगल धावेने स्कोरबोर्ड 19. बघा 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. 19 धावा धावपलकावर. गावदेवी कुंभवली टीम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षण फिल्डिंग चा निवड केलेला आहे आणि बॅटिंग साठी तयार राहायचं मोरे कुरण टीम. डाव्या हाताचा फलंदाज कुशल स्ट्राईक वर आणि कुशलने देखील खातं खोललंय 4 ने. एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई और दोनों तरफ से गेंदबाज की पिटाई. 4 एसडीचे मास्टर बजाव. थँक्यू. एस गावदेवी कुंभवली संघाने फिल्डिंग निवडली आहे. बॅटिंग साठी तयार राहायचंय मोरे कुरण टीम. 4 ने स्कोरबोर्ड 23. ओ क्या बात आहे. सुपर फटका आहे हा. स्टायलिश स्ट्रोक आपण बघू शकतो. नो बॉलचा देखील इशारा आलाय. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. अगदी कुमार संगकरची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. सुरेश रैनाची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. 4 चौकार नो बॉल. स्कोरबोर्ड 28. 5 बॉल मध्ये 28 धावा इथे चुपून काढल्यात. याचे मास्टर बजाव. शेवटचा बॉल आणि यावेळेस मात्र चेंडू चालला डीप मध्ये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्यासाठी वळतोय का पाहूया. परंतु इकडे काय होत आहे. कॉलिंग आली होती नकाराला. गोलूकडून यावेळेस एकदा बसेल आणि पहिलं षटक जिथे आपण बघू शकतात या स्पर्धेमधलं सर्वात मोठं षटक आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये 29 धावा खर्च केल्यात. 55चं टार्गेट आहे. 26 पाहिजेत 18 बॉल मध्ये. बजाव. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. आणि जिथे आपण बघू शकतो चला स्पीडअप ठेवायचा खेळाला. पहिलं षटक धावा झाल्यात 29-18 मध्ये 26. पहिल्या ओव्हर मध्येच मॅचला करून टाकलंय फ्री. खऱ्या अर्थाने मजा आलाय आज. कारण की समाजाचे खेळाडू जेव्हा समोर येतात ना एकमेकांना ओळखत असतात. काही नातेवाईक देखील असतात आणि चर्चा होते तेव्हा मात्र एकमेकांमध्ये. आज मात्र तुमच्यावर आम्ही हल्ला करू, आज तुम्हाला आम्ही पराभूत करू. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवलाय
आलेल्या सर्व टीमचं सहर्ष स्वागत आहे कुंभवली गावामध्ये, ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. जुन्या आठवणी देखील ताज्या लग्गी होतात. 10 वर्षा अगोदर म्हणजे 2016ला इथे मात्र नाईट क्रिकेट स्पर्धा वंजारी समाजाची झाली होती. ही पहिली स्पर्धा होती वंजारी समाजाची जी नाईट स्पर्धा भरवण्यात आली होती कुंभवली गावामध्ये. हे काम कुंभवलीकरच करू शकतात असं म्हणायला हरकत नाही. वेगाने चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये यावेळेस मात्र, परंतु चेंडू वाईड येत असताना मानस पिंपळे यांनी यायचंय. वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 31 धावा. धावफलकावर पहिल्या बॉलवर सिंगल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. अपील होत आहे परंतु पंच सांगतायत बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे. जिथे आपण बघू शकतात बॉल गेलाय कीपरच्या हातामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अपील आणि यावेळेस मात्र पहिला झटका. सर्वेश बॅक टू डग आउट. विकेट बजावडीचे. थँक्यू. थँक्यू टीचर मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 24 धावेची गरज. ऑगीचं स्वागत आहे. चला थोडा स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीम 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण देखील करायचे हे देखील लक्षात घ्या. आणि थोडं फील्ड प्लॅन आता बदलत असताना, कारण की फलंदाज राहुल आला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र ऑफस्टमच्या आणखीन बाहेर. पंचाच्या हात खुलताना शाहरुख खान स्टाईल वाईट दिलं जाते पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32. पहिल्या षटकामध्ये 29 आल्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ आणि 4था बॉल देखील सुपर गोलंदाजी होत असताना मिस्टर अनिकेत गोलंदाजी मार्कवर. क्या बात आहे अनिकेत. पहिल्या ओव्हरमध्ये काय झालंय हे मला माहित नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये मला माझं 100% द्यायचं आहे. चांगली गोलंदाजी करायचं आहे हेच मनामध्ये घेऊन गोलंदाजी होत असताना क्या बात आहे अनिकेत. सुपर डॉट बॉल. चेंडू फेकून झालेत 5. फक्त धावा खर्च केलेत मला तर वाटते 2 ते 3 आणि टोटल झाले धावसंख्या 32. 55चं टार्गेट. कमबॅक करून देत असताना क्रिकेटचा खेळ आहे. कधी बदलेल काही सांगता येत नाही. शॉर्ट बॉलवर मारण्याचा प्रयत्न. हा देखील मात्र चांगला बॉल. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत गोलंदाज अनिकेत साठी. फक्त 3 धावेचं षटक. कमबॅक केलं फिल्डिंग टीमने. एकलारी टीमने देखील. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होते. धावसंख्या 32. 12 बॉल आणि 23 धावेची गरज. वाजव. थँक्यू. येस आमचे मान्यवर
या स्पर्धेला भेट देत असताना अगदी स्वागत आहे मान्यवरांचं. आगतम स्वागतम सुस्वागतम. अगदी आपण बघू शकता माननीय श्री संतोषजी हरिश्चंद्र संके साहेब दापोली मुंबई कार्यकारी अभियंता इमारत प्रस्ताव. स्वागत आहे आमच्या साहेबांचं, संतोषजी संके साहेबांचं सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावर. गोलूचा फटका मात्र डीप मध्ये येत असताना यावेळेस आपण बघू शकतात क्षेत्ररक्षका एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न चुकीच्या एंडला थ्रो आणि दोन धावा परिपूर्ण. दोन धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 34 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल आलाय आणि पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर वाईट आणि इकडे मात्र स्कोरबोर्ड 35-20 पाहिजे 10-11 मध्ये. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 ची गरज. तयार इकडे मात्र गोलंदाज मिस्टर तन्मय एकलारे टीम कडून तिसरी ओव्हर. हो इकडे काय होतंय, फटका इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा येत असताना अगदी नो बॉलचा बॉल डोक्याच्या अगदी वर होता आणि यावेळेस मात्र 1+1 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 37-37 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रीटचा बॉल जिथे मात्र चेंडू चाललाय. ओ खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय हाताच्या मधून निघून 1 बाउन्स. 4 धावेसाठी चौकार. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावफलक 41 बजाव. थँक्यू मास्टर. स्कोरबोर्ड 41 14 पाहिजे जिंकण्यासाठी. 10 बॉल मध्ये 10 चेंडू 14 धावेची गरज. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. हा देखील शॉर्ट बॉल आहे, सोडणार नाहीये फलंदाज. हुकचा फटका पॉवरफुल फेकून दिलाय चेंडूला मैदानाच्या बाहेर. षटकार. 6 धावा. एसडीचे मास्टर बजाव. थँक्यू. संतोषजी संके साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आहे संके साहेबांचं. मॅचला करून टाकलं इझी कारण की फलंदाज झालाय बिझी. इथे आपण बघू शकता चौकारानंतर षटकार. आता मात्र 8 ची गरज आहे. चांगला बॉल स्विंग अँड मिस बीट करत चेंडू ज्याला कीपरच्या हातामध्ये. राहुल हा फलंदाज पाहायला मिळतो. 4 नंतर 6 परंतु डॉट बॉल देखील राहुलने घेतलेत. परंतु या वेळेस आपण बघू शकता चेंडू झाले ते म्हणजे 4-8 मध्ये 8 ची गरज. 8 बॉल आणि 8 धावेची गरज. आणखीन एक फटका. राहुलचा पॉवर इथे दाखवलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार बजाव. थँक्यू डीजे मास्टर.
टेंबी गावचा कायरान पोलाड मैदानाच्या आतमध्ये आणि 2ची गरज. रिव्हर्स चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर, खेळ खल्लास, मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम टेंबी. मॅच विन करताना आपल्याला पाहायला मिळते. फिनिश टच देताना राहुल, नाम तो सुना होगा.